त्यानंतर त्याचं खापड हे डॉक्टर पेशंटशी नीट बोलत नाहीत असं केलं जातं, हे चुकीचं आहे. माझ्या माहितीत प्रत्येक डॉक्टर पेशंटना व्यवस्थितच बोलत असतो, परंतु हे बाकीचं जे आपल्या बोलीभाषेमध्ये कुचकावण्याचं काम करणारे जे इतर लोक असतात त्यांच्याशी मात्र शठे प्रति शाठ्यम असं बोलणारे बोलतातच. शेवटी आपल्याला जे समाधान मिळतं असं आपण काम करावं, की ज्याद्वारे संध्याकाळी मी घरी गेल्यानंतर मला गिल्टी फिलिंग्स कुठे यायला नाही पाहिजे मी आज दिवसभरात हे चुकीचं केलं. पोलिसांकडे येणारा माणूस किंवा डॉक्टरांकडे येणारा माणूस हा नक्कीच गरजवंतच असतो. तो हाऊस म्हणून पोलिसांकडे येत नाही किंवा डॉक्टरांकडे जातो. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं तसंच पोलिसांचं सुद्धा आहे की सकाळच्या वेळेस जरा फ्रेश असतो. येतानाच काहीतरी घरामध्ये झालेलं असेल, आल्या आल्या सिनियर काहीतरी म्हणतो, त्यानंतर दुसरा तो ट्रॅफिकवाला कॉन्स्टेबल असेल. विचार करा, सकाळी तो 8 वाजता ड्युटीला येतो, एक तास चौकामध्ये तुम्ही फक्त 2 तास 4 तास उभा राहून दाखवा असं मी जे क्रिटिसिझम करत असतात त्यांना सांगत असतो. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाजाची संख्या फक्त महाराष्ट्रात सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग काय कमी पडतंय? कुठं कमी पडतोय? प्लॅटफॉर्म सेम आहे, बुद्धिमत्ता सेम आहे, विचार करण्याची ताकद सेम आहे, प्रामाणिकपणा सेम आहे, सचोटी आहे, सगळं आहे. नसेल तर स्पार्क नाही. म्हणजे अगदी आजचं साधं उदाहरण देतो. 80 लोकांनी रजिस्टर केलंय आणि आता कोणी येतात आहे, रस्ता करतात आहे, विचारतात आहे. माइंडच कुठे सेट होत नाही का आपला? तरी विचार असा आला की डोक्यात जे यशस्वी झालेत ना त्यांनाच आपल्या समोर आणावं. आपलं जे कॉम्प्लेक्स आहे नाही ना त्यांना आपण नाही करायचा, आपण आपली नोकरी करायची.